हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत कोरियन ग्लास ट्रीटमेंट, जी आता हल्ली खूप पॉप्युलर आहे आणि सगळ्यांना त्या गोष्टीबाबत खूप एक्साइटमेंट पण आहे. पण ॲक्च्युली मला सांगा, कोरियन ग्लास ट्रीटमेंट आपल्या इंडियन लोकांना होऊ शकते का, किंवा आपण प्रयत्न केला तर तो लाँग टर्म राहू शकतो का? तर पहिली गोष्ट अशी आहे की कोरियन ग्लास ट्रीटमेंट ही फक्त ट्रीटमेंट करून होत नसते. त्याला प्रॉपर डायटही घ्यावा लागतो किंवा स्किन केअर रुटीन पण करावं लागतं आणि ते कंटिन्युटी लाईफटाईम पाहिजे, तर तुमची ग्लास ट्रीटमेंट किंवा ग्लास स्किन तुमचीही राहू शकते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या इंडियन प्रोडक्ट्स खूप डेव्हलप झालेले आहेत, कोरियन बेस, पण ते इंडियन आहेत आणि असे काही प्रोडक्ट्स आहेत जे प्युअरली कोरियनच आहेत. तर ह्याच्यामध्ये कन्फ्यूज आहे लोकांना की नेमका आम्ही यूज काय करायचा. इंडियन प्रोडक्ट्स पण खूप छान आणि बेटर आहे, जेणेकरून तुमचा रिझल्ट मेंटेन राहील असे आहेत. बट कोरियन प्रोडक्ट्स जे आहेत ते अगदी जेन्युन आहेत आणि नक्कीच त्यांनी ग्लास स्किन होण्यास मदत होते शुअरली. तर असे काही आम्ही प्रोडक्ट्स घेऊन आलो आहोत. तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकताय. सीसा ह्या कंपनीचं जॅपनीज आणि कोरियन ब्रँड आहे. हा प्युअरली कोरियन आहे. ह्यापासून आम्ही नवीन कोरियन ट्रीटमेंट लॉन्च करत आहोत, जी फक्त आणि फक्त कोरियन बेस असेल, मेड इन कोरिया जपान असेल. सीसा ह्या कंपनीचं नाव आहे. ॲक्च्युली ह्याचे असे स्किनप्रमाणे ॲम्प्युल्स येतात. हे ॲम्प्युल्स यूज करून आम्ही ट्रीटमेंट करतो आणि ह्याचा रिझल्ट प्युअरली नक्की आहे, ह्याच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता. बट मी सांगितल्याप्रमाणे कोरियन ट्रीटमेंट ही फक्त ट्रीटमेंट करून नाही होत, तर त्याला होम केअर आणि तुमचा डाएट पण इम्प्रूव्ह करावा लागतो जर तुम्हाला लाईफटाईम मेंटेन करायचे असेल तर. ह्याच्यामध्ये असं ॲक्ने प्रोवेन स्किनसाठी आहे, स्कार स्किनसाठी आहे, मिरर स्किन हवी आहे कुणाला त्यांच्यासाठी आहे. अशा प्रत्येक स्किनच्या प्रॉब्लेमवरती हे जे सोल्युशन्स आम्ही घेऊन आलो आहोत आणि हे प्युअरली जपान ब्रँडचे आहेत, कोरियन ब्रँडचे आहेत. थोडेसे कॉस्टली आहेत, बट ह्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल जर तुम्ही ट्रीटमेंट स्टार्ट करत असाल तर. तर मग ह्याच्या बाबतीत तुम्हाला अजून काही शंका असेल किंवा अजून काही माहिती असेल तर नक्की मला कमेंट करा, DM करा आणि हवं असेल तर तुम्ही कन्सल्टेशनसाठी मला व्हिजिटही करू शकता. थँक्यू सो मच.